हाय, नमस्कार. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरचा मी प्रार्थना. बघा, मी इथं आहे ना इडलीचं बॅटर तयार केलेलं आहे. डोसा आणि इडलीचं मनात आलं तर डोसे, नाही तर मग इडली असं बनवू. तर बघा, मस्तपैकी असं फुलून आलेलं आहे ते पूर्णपणे. आपल्याला फक्त एकच ट्रिक वापरायची. आपण जेव्हा काय तांदूळ आणि हे भिजत घालतो ना, तेव्हा आपल्याला एक वस्तू टाकायची त्याच्यामध्ये. ती वस्तू तुम्हाला सांगते मी, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल. त्याच्यातनं काय होतं ना, मऊसूत इडल्या आणि डोसा जर बनवले ना, तर क्रिस्पी डोसे असे बनतात मस्तपैकी आणि खूप मऊ आणि क्रिस्पी असे डोसे बनतात. तर बघा, त्यासाठी मी इथं घेतलेली बघा 1 ग्लास डाळ घेतलेली आहे आपण. दुसरं काहीसुद्धा टाकायचं नाही, फक्त 1 ग्लास उडदाची डाळ घेतली. आणि काय वस्तू टाकायचं ते पण मी तुम्हाला इथं सांगणार आहे. त्यानंतर आहे ना 3 ग्लास आपल्याला तांदूळ घ्यायचे. म्हणजे 1 पट जर आपण डाळ घेतली तर 3 पट आपल्याला तांदूळ घ्यायचे. कोणते पण वस्तू घ्या तुम्ही. वाटी जर घेणार तर 1 वाटी डाळ घेतली तर 3 वाट्या तांदूळ घ्यायचे. आणि आता हे तांदूळ मस्तपैकी मी असं धुवून घेणार आहे. पूर्ण 3 ते 4 पाणी मी धुवून घेणार आहे. आधी तर याच्यामध्ये पाणी टाकते मी बघा. हे बघा, मी इथं 3 ते 4 ग्लास पाणी इथं टाकून घेतलेलं आहे. आणि याला आहे ना खूप छान मस्त 3-4 पाणी जोपर्यंत असं सफेद पाणी निघतं ना, अच्छल पाणी जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला नळाखाली धुवायचं आहे. आता मी इथं आहे ना बेसिकमध्ये नळाखाली धुवून घेणार आहे. हे बघा, असं पूर्णपणे त्यांना चोळून घ्यायचं आहे मस्त. कसं असतं ना, डाळला आपण पावडरच लावलेलं असतं आणि तांदूळला पण, म्हणून चांगलं स्वच्छ धुवायचं. बघा, पहिल्या पाण्यामध्ये किती बुरं पाणी निघतं. तर बघा, आता आहे ना मी तिथून धुवून आणलेलं आहे बघा. बेसिकमधून मी धुवून घेतलेलं आहे पूर्णपणे. जोपर्यंत नितळ पाणी होत नाही ना, तोपर्यंत धुतलेलं आहे मी. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला भिजत घालण्यासाठी इथं आपण जे पिण्यासाठी स्वयंपाकसाठी वापरतो ना, ते पाणी टाकायचं आहे. असं बोट पुढेल एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे, म्हणजे भिजून फुलून जातात डाळ पण आणि तांदूळ पण. तर बघा, इथं आहे ना 3 ते 4 ग्लास पाणी मी अजून टाकून घेतलेलं आहे भिजण्यासाठी. आता याला की नाही, मी आता 10 वाजलेले, आता दिवसभर भिजू देणार आहे. संध्याकाळी 5 वाजता आपल्याला याचं, 5 किंवा 6 वाजता आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. आता मी याच्यावर प्लेट झाकून देणार आहे. हे बघा, अशा प्रकारे पाणी टाकून घेतलं. आणि आपल्याला जी वस्तू टाकायची आहे ना, ती बघा, मेथ्या टाकायच्या आहे. आपल्या 10 ते 12 मेथ्या आपल्याला इथं टाकून घ्यायच्या आहे. त्याच्याने ना बघा मस्तपैकी भिजून झालेलं आहे. बघा, मेथ्या पण भिजून अशा वर येऊन गेलेल्या आहे. मेथ्या जर तुम्ही टाकल्या ना, तर इतकं भारी पीठ फुलतं ना, आणि आपल्या इडल्या पण अशा कापसासारख्या मऊसूत येतात. आता याचं आहे ना वाटण करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जे काही भिजत घातलेलं आहे ना, तेच पाणी आपल्याला इथं यूज करायचं आहे. कारण की आपण चांगलं 3 ते 4 पाणी धुतलेलं आहे. आणि हे पाणीमध्ये आहे ना आपलं प्रोटीनच असतं या पाण्यामध्ये पण, म्हणून याला अजिबात फेकायचं नाही. हे पाणी पण आपल्याला इथं यूज करायचं आहे. हेच पाणी टाकून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर बघा, आता मी हेच पाणी टाकलेलं आहे. आणि आता याचं मस्तपैकी बारीक मिश्रण वाटून घ्यायचं आहे. पूर्ण बारीक वाटायचं आहे याला, अजिबात जाडसर राहू द्यायचं नाही आहे. हे बघा, इथं वाटायचं चालू आहे, माझं मिक्सर लावलेलं आहे. आणि बाहेर पोरं खेळत आहे ना, म्हणून आवाज येतो आहे. आमचं कसं गल्लीमध्येच पोरं खेळतात, म्हणून आवाज येत असतो. तर आता बघा, स्वच्छ डब्बा धुवून घेतलेला आहे मी. पॅक डब्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे, म्हणजे आपलं बॅटर छान फुलून येतं. अशा प्रकारे मी सर्वच वाटून घेतलेलं आहे बघा. हे बघा, हे पूर्ण आपलं आता वाटून झालेलं आहे. आणि बघा, आत्ता तुम्ही बघा डब्बा किती भरलेला आहे. आणि तुम्हाला नंतर रात्रभर मी असंच राहू देणार आहे. सकाळी दाखवेल तुम्हाला डब्बा किती फुलून आलेला आहे. आता मी झाकण ठेवते आणि खाली असंच राहू देणार आहे. ताट ठेवणार आहे मी खाली. आणि हा रुमाल तसाच राहू देणार आहे खाली. आणि तरी पण हा ताट ठेवते, म्हणजे आपली फरची थंडी राहते ना, मग थंडावामुळे ते जास्त फुलत नाही. आणि आता तर गरमीचे दिवस आहेत. खूप छान मस्त आपलं बॅटर फुलून वरती येणार आहे. बघा, एवढाच डब्बा भरलेला आहे बघा.
अर्धा पण नाही भरलेला आहे, बुंदाशीच लागलेला आहे. तरी पण किती आपलं बॅटर फुलून येणार आहे ते तुम्हाला दाखवते मी आता. आणि बघा रात्रभर मी तसंच राहू दिले ते बॅटर आणि आता तुम्हाला दाखवते मी. हे बघा किती फुलून आलेलं आहे, तेव्हाचं बघा आणि आताचं बघा. आणि अजून जरी थोडा वेळ राहू देणार ना तर डब्यामधून बाहेर ओतलं जाईल, त्यासाठी मी लवकरच त्याला उघडून घेतलेलं आहे. बनवायला अजून वेळ आहे, तर म्हटलं सकाळ सकाळमध्ये 8 वाजता मी डब्बा उघडून ठेवून दिला, कारण की आहे ना आपलं बॅटर आहे ना ओतलं जाईल. मग अजून 10 वाजेपर्यंत जर राहू देईल तर बाहेर ओतलं जाईल, वाया जाईल. त्याच्यापेक्षा आहे ना मी हे बघा किती छान आणि किती तुम्हाला वाटतंय का दिसतंय, कापसासारखंच मऊ मस्तपैकी दुधासारखं दिसतंय. हे बघा खूप छान बॅटर आपलं इथं तयार झालेलं आहे. रस्त्यावर गाड्यासुद्धा वापरतात. आणि बघा आता याला मिक्स करून द्यायचं आहे. आणि मी आहे ना अजून एक तास राहू दिलं होतं, असं उघडंच राहू दिलं होतं, झाकलेलं नव्हतं. तोपर्यंत मी इथं आहे ना चटणी तयार करून घेतली होती. बघा मी उघडं अशासाठी केलं की आपलं बॅटर डब्यामधून खाली ओतायला नको म्हणून उघडं करून दिलेलं आहे. आणि बघा आता इथं आहे ना मी शेंगदाणे घेतले, लसूणच्या 8-9 पाकळ्या घेतल्या आहे, हिरव्या मिरच्या, तिखट फिकट, कोथिंबीर आणि खोबऱ्याचा कीस करून घेतलेला आहे. हा बघा आता याला आपण चटणी बनवून घ्यायची. खोबऱ्याचा कीस टाकलेला आहे आपण इथं. आता बघा मिरची, शेंगदाणे आणि लसूण ते पण आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. आणि आम्हाला कसं आहे ना डोशांसोबत आहे ना, मी तर आज नाश्त्याला डोसाच बनवणार आहे, उद्याला मी इडली बनवणार आहे, ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी. किती कापसासारखी मऊ इडली येणार आहे ते. आता इथं आहे ना कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे मी. भरपूर अशी कोथिंबीर टाकली की चटणीला खूप स्वाद वाढतो. आता याचं आहे ना वाटण करून घेणार आहे मी. मस्तपैकी चटणी वाटून झालेली आहे, साईडला ठेवली, तुम्हाला दाखवते मी काढताना. आता बटाटे पण इथं शिजवून घेतलेले आहे मी. बघा ते पण आता एका प्लेटमध्ये मी सर्व बटाटे काढून घेतले. पूर्ण बटाटे आता मी. आणि आम्हाला कसं आहे ना चटणी पण आवडते आणि बटाट्याची भाजी पण आवडते, म्हणून मी दोघंही वस्तू बनवत असते, बटाट्याची भाजी पण आणि चटणी पण. आता चटणी तर आपली वाटून झालेली इथं तुम्हाला दाखवते मी. हे बघा छान आणि मस्त अशी चटणी आपली इथं वाटून झालेली. आता आपल्याला आहे ना एका भांड्यामध्ये काढून घ्यायची, बाउलमध्ये काढा किंवा पातेलीमध्ये काढा. मी इथं पातेलीमध्ये काढते, कारण काचेचं बाउल असतं ना, आपण जेव्हा गरम गरम तेलाचा तडका देतो ना तर फुटायला भीती वाटते, त्यासाठी मी पातेलीमध्ये काढून घेतलेली आहे. नाही तर माझ्याकडे काचेचे बाउल पण आहेत. बघा आता मिक्सरचं भांडं धुवून मी इथं टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथं आहे ना तडका लावून घ्यायचा आहे, त्यासाठी मी गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे. आता आपल्याला इथं तेल टाकून घ्यायचं आहे. आता तडका पॅनमध्ये ना तेल टाकून घ्यायचं आहे. तेलामध्ये आपल्याला भरपूर अशी राई टाकायची आहे, कारण चटणी जास्तीची आहे म्हणून. थोडं जिरं टाकायचं आहे, थोडं हिंग टाकायचं आहे. आणि आता मी या चटणीमध्ये तडका टाकून दिलेला आहे. आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे. बघा एकच नंबर चटणी आपली इथं आलेली. आता आपल्याला मीठ आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे. लिंबू पिळल्याने ना चटणीला एकदम भारी स्वाद येतो, खूप छान लागते चटणी. चटणीची ना टेस्टच बदलून जाते, एवढी भारी लागते लिंबू टाकल्यावर. मीठ आणि लिंबू टाकून घेतले होते, तर आता मी चटणी साईडला ठेवली. आता बटाटे सोलून घेते. सर्व बटाटे अंशुने आणि मीने असं सोलून घेतले. अंशुनेच सोलले, मी तर एकच बटाटा सोलला होता.
आता हे बटाट्यांना आहे ना आपल्याला असं पावभाजी मेकरने ना मस्तपैकी असं बारीक चिरून घ्यायचे. हे बघा असं पूर्ण बटाटे मी असे चिरून घेतलेले आहे. हे बघा मस्त शिजून गेलेले आपले बटाटे आणि मस्त असे बारीक चिरून पण घेतलेले आहे मी. आणि आता आपल्याला आधी आहे ना मी भाजीच करून घेणार आहे बटाट्याची. मग कसं असतं ना डोसे गरम गरम मस्त खाल्ले जातात. आता इथं मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, राई टाकली, जिरं टाकलं आणि थोडा हिंग पण टाकलेला आहे मी. हिरव्या मिरच्या टाकल्या बारीक कापलेल्या होत्या. आता मस्तपैकी थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे. हा बघा हा हिंग टाकून घ्यायचा आहे थोडासा आपल्याला. आणि आता हे बटाटे चुरलेले टाकून घ्यायचे. इथं बारीक मॅश करून घेतलेले मी बघा. मस्तपैकी असे बघा. आता मी उन्हातलीने करून घेते. अशा प्रकारे आपली भाजी पण इथं छान मस्त तयार होणार आहे. थोडी हळद टाकायची बाकी आहे अजून. इथं आहे ना मी थोडीशी हळद पण टाकून घेतली आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण भाजी अशी एकजीव करून घ्यायची. ही भाजी पण इतकी भारी लागते ना, खूपच छान लागते. आता मीठ पण टाकून घ्यायचं आहे आणि थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला. ही बघा आपली भाजी इथं मस्त तयार झालेली आहे बघा. कलर पण खूप छान आलेला आहे. पूर्ण एकजीव करून घेतलेली आहे भाजी आता. तर चला आता डोसे बनवायला सुरुवात करूया आपण. पूर्ण एकदा एकजीव करून घेते. म्हणजे ना बटाट्याची फोडी फोडी राहत नाही, म्हणून असं केलं तर. हे बघा. चला आता मस्तपैकी आपली भाजी इथं खाण्यासाठी तयार झालेली आहे. हे बघा. आता मी इथं गॅस पेटून तवा ठेवलेला आहे. माझा आधीचा तवा होता, इतका भारी होता, खूप मोठा पण होता आणि खूप मोठे मोठे डोसे निघत होते त्याच्यावर. आता मी एका पातेलीमध्ये आहे ना हे बॅटर काढून घेतलेलं आहे. तर तो तवा ना राकेशने खराब करून टाकला. अंडे बनवायचा, मासे बनवायचा, तर तो तव्यावर अजिबात आता निघतच नाही. म्हणून मी हा दुसरा तवा घेतलेला आहे. कधीचा घेतलेला आहे हा पण याच्यावर थोडे छोटे छोटे निघतात, पण छान निघतात.
आणि बघा मी आता इथं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आपल्याला जेवढं बॅटर लागणार आहे तेवढंच साईडला काढून मीठ टाकून घ्यायचं आहे. म्हणजे बाकीचं उरतं ना, तर बिना मिठाचं राहिलं की खराब नाही होत. ते 2 दिवस बी ठेवणार तरी खराब होत नाही. मीठ जर टाकलं तर खराब होऊन जातं. आता मी तवा ठेवलेला आहे इथं बघा. तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि आपल्याला कपड्याने पुसून घ्यायचे त्याला. आता बघा 1 चम्मचमध्ये केवढा डोसा तयार होणार आहे आपला. तरी अजून मोठा तवा राहिला असता अजून मोठा डोसा झाला असता बघा. तरी आजूबाजू किती बॅटर जाड राहिलेलं आहे बघा. इतकं छान फुलतं आणि इतका मस्त डोसा येतो ना. आता मुलांना दादू दीदी आलेले त्यांना तर असंच आवडतं. मध्ये भाजी टाकली की मग हे बघा मस्तपैकी इतका छान लागतो ना. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप आवडेल तुम्हाला. आता राकेशला कुठेतरी जायची घाई आहे म्हणून आधी त्याला देऊन देते. इथं चटणी पण दिली त्याला साईडला आणि असं पाणी टाकून थोडासा पुसून घेतला मी तवा. आता याच्यावर भाजी टाकून हा डोसा मी आता दादूला देते. साधे काढून दिले मी 1-2 त्यांना. आता हा दादूला देते. हे बघा किती मस्त असे क्रिस्पी डोसे खूप छान लागतात. आमच्या इथं तर असेच आवडतात. तर आता दिले मी हा तर दादूला दिला आणि आता दोघं तावे लावून दिले म्हणजे फटाफट सगळेजण खात आहे म्हणून. हा बघा हा इकडचा माझा आधीचा तवा आहे त्याच्यावर व्यवस्थित येत नाही. हे बघा निघत नाही त्याच्यावर लवकर. आता त्याला थोडा वेळ राहू देणार आहे. हा इकडचा बघा आता पटकन निघतो. मी याला तिकडच्या साईडला ठेवते. आता थोडंसं तेल टाकून दिलं म्हणजे निघेल असं. आता दोघं डोसे काढून साधे देऊन दिले मी त्यांना खायला. परत तुम्हाला आता 2 मस्त काढून दाखवते बघा. आणि असं पाण्याच्या छिट्टा मारून जर तवा पुसला ना नवा करकरीत होऊन जातो तवा आणि डोसे छान निघतात. बघा मस्तपैकी हे पण आता साधेच काढणार आहे मी. आता हे देते मी राकेशच्या पप्पांना. हे बघा 2 अजून 1 देते. बघा खूप छान मस्त डोसे आपले इथं तयार झालेले. तर चला मग पटापट लाईक कमेंट करा आणि कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंट करून. आणि आज पुरता चला एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि नंतर आम्ही सर्व काही खाऊन पिऊन घेतलं. टरबूज पण खाल्लं नंतर. आणि बघा किचन ओटा मस्तपैकी क्लीन करून घेतलेला आहे. आज भांडेवाले भांडे घासून गेले पण हे थोडे बश्या वगैरे. आणि बघा एवढी भाजी तरी पण उरलेली आहे. इतकी उरली भाजी आणि चटणी तर बघा एवढीच चटणी उरलेली आहे आता. आणि एवढे भांडे पण मी इथंच घासून घेतलेले बघा. कप बश्या वगैरे सर्व काही इथं घासून घेतले मी. चला तर मग आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय.